नमस्कार. वे ऑफ लाईफ श्री याज्ञवल्क्य आध्यात्मिक अन्वेषण केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष सुस्वागतम. गुरु संक्रमण, गुरु बदल, गुरु या ग्रहाचा होणारा राशींवरती प्रभाव, कोणत्या राशींनी कोणती उपासना करावी किंवा गुरुची विशेष उपासना काय, यासाठी आम्ही मागे एक व्हिडिओ बनवला होता. तो आपण बघितला असेलच किंवा या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला तो व्हिडिओ दिसेलच. त्याचप्रमाणे मागील व्हिडिओच्या आधारावरती हा पुढील व्हिडिओ आहे. गुरुग्रह ज्या राशींना अशुभ आहे अशा राशींनी करावयाची उपासना. त्याचप्रमाणे 1 मे 2024 चैत्र कृष्ण अष्टमी बुधवार या दिवशी गुरुग्रह मेष राशीतून वृषभ राशीमध्ये 12:56 यावेळी प्रवेश करणार आहे. त्याचप्रमाणे या दिवशी असणारा पुण्यकाळ अर्थातच सकाळी 11:05 पासून 2 दुपारी 47 असणार आहे. या काळामध्ये ज्या राशींना पीडादायक असणारा गुरु आहे या पुण्यकाळामध्ये त्यांनी उपासना करावी. ही उपासना संपूर्ण वर्षभर म्हणजे जोपर्यंत गुरु वृषभ राशीमध्ये आहे तोपर्यंत कराव्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे इतर राशींना सुद्धा जो लोहपादाने कष्टदायक चिंतादायक आहे अशा राशीने सुद्धा गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी ही उपासना कराव्यास हरकत नाही. गुरुग्रहाच्या पीडा परिहारार्थ काय केले पाहिजे? अर्थातच नामस्मरणे, नामजप. कलियुगामध्ये जपसाधना ही जास्त फलदायक आहे म्हणून जप करावा. गुरुग्रह प्रित्यर्थ गुरुचे दान करावे. तर मग जप कोणता करावा? तो गुरुचा बीज मंत्र आहे, गुरुचा पुराणोक्त मंत्र आहे, गुरुचा वेदोक्त मंत्र आहे. किंवा आपल्या जीवनामध्ये आपण ज्या आदरणीयांना, ज्येष्ठांना, संतांना गुरु मानतो अशा गुरुस्थानी असणाऱ्या गुरुमंत्राचा जपसुद्धा आपण करू शकतात. पण प्राथमिक जो मूळ बृहस्पती हा ग्रह आहे त्याचा जप करणे आवश्यक आहे. त्याचा जप पुराणोक्त म्हणाल तर देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन सन्निभम बुद्धिभूतं त्रिलोकेशम तन्नमामि बृहस्पती. बीज मंत्र ब्रह्म बृहस्पतये नमः असाही करू शकतो. त्याचप्रमाणे आमच्या चॅनलवरती विशेष बीज मंत्र आहे, तोही आपण ऐकून पठन किंवा श्रवण करू शकतात. त्याचप्रमाणे गुरुग्रहाचे दान काय केले पाहिजे? गुरु हा ग्रह पीतवर्णाचा आहे, पिवळा आहे, म्हणून सुवर्ण हे गुरुचे दान आहे. कांस्य हे सुद्धा उपधातू म्हणून आपण गुरुचे दान करू शकतात. त्याचप्रमाणे पुष्कराज, रत्नांचा विचार करायचा झाला तर पुष्कराज हा रत्न आपण दान करू शकतात. त्याचप्रमाणे हरभऱ्याची डाळ ही गुरुग्रह प्रित्यर्थ दान करण्यात येते. अश्व, जर पशु दान करायचा ठरला तर अश्व हा आपण प्रदान करू शकतात. साखर हे सुद्धा द्रव्य गुरुग्रहासाठी आपण दान करू शकतात. पिवळे वस्त्र, पिवळी फुलं गुरुग्रहासाठी आपण प्रदान करू शकतात. अर्थात हे दान कोणाला द्यायचं? एखाद्या मंदिरात गुरुजींना दान द्या किंवा सद्गुरू दत्तात्रय यांच्या समोर आपण हे ठेवू शकतात. एखाद्या गरिबाला सुद्धा आपण दान देऊ शकतात. दान येणं हरती पीडा. दान दिल्यानंतर पीडेचं परिहरण होतं म्हणून दान देणं जास्त महत्त्वाचं आहे. जपसंख्या गुरुची म्हटली तर 19,000 ही जपसंख्या आहे. आणि गुरुचं जर पूजन करायचं ठरलं तर सुवर्णाची प्रतिमा तयार करून तिचं पूजन करून ती प्रदान करावी. हे सर्व करत असताना गुरुजींकडून त्याचा संकल्प करावा. जन्मराशी हे सकाशात अनिष्ठ स्थान स्थितो गुरोः पीडा परिहारार्थम एकादनस्थान शुभफल प्राप्त्यर्थम सुवर्ण प्रतिमायाम बृहस्पती पूजनपूर्वक यथाशक्ती दानम करिष्ये. हा आपण संकल्प करू शकतात. जेव्हा गुरुचं आपण पूजन करणार, जप करणार, दान करणार त्यापूर्वी गुरुचा श्लोक म्हणावा आणि श्लोक म्हणून नंतर ते दान करावं. दानाचाही श्लोक आहे, पुढील श्लोक आपणास सांगतो. त्याप्रमाणे आपण जप करताना पुराणोक्त मंत्र मागे सांगितल्याप्रमाणे किंवा बीज मंत्र संकल्प करून गुरुच्या दानाचा श्लोक म्हणावा आणि ते दानसुद्धा करावं.
मात्र हे सर्व विधी करत असताना जाणकार व्यक्तीकडून करावे, गुरुजींकडून करावे, जेणेकरून केलेल्या कर्माच्या फळाची प्राप्ती आपणास होऊ शकेल. 12 राशीमधील कोणकोणत्या राशींनी हे दान करावं? विशेष करून कुंभ, तुला आणि मिथुन या तीनही राशींना 4था, 8वा आणि 12वा गुरु आहे. त्याचप्रमाणे वृषभ, मीन, धनु आणि सिंह या राशींना अनुक्रमे 1, 3, 6, 10 म्हणजे ह्या 4 राशी आणि ह्या 3 राशी किंवा 7 राशींना जास्त पीडा या काळामध्ये होऊ शकते. म्हणून त्यांनी दान करणं आवश्यक आहे, पूजन करणं आवश्यक आहे, जपसाधना करणं आवश्यक आहे. इतरही राशी करू शकतात, परंतु पुन्हा एकदा मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे, हे सर्व प्राथमिकरित्या आहे. कारण 12 राशींच्या अनेक व्यक्ती असू शकतात. जातकाची कुंडली, जातकाचं दशा, जातकाची कुंडलीमध्ये असणारी ग्रहांची स्थिती, जातकाचे नक्षत्र आणि त्याचबरोबर असणारे सद्यस्थितीतील गुरुग्रहाचे भ्रमणाबरोबर इतर ग्रहांचा गुरु या ग्रहाशी असणारा संबंध हा सर्व फलदायकता देतो. प्रामुख्याने असणारा काळ वाईट न जाता चांगला जावा म्हणून प्रामुख्याने त्या राशींनी 4था, 8वा, 12वा, 1ला, 3रा, 6वा, 10वा असणाऱ्या राशींनी ह्या गुरुची पीडा कमी व्हावी म्हणून जपसाधना, नामसाधना, दानता आणि हवन, पूजन, अभिषेक इत्यादी करावयास हरकत नाही. नमस्कार.